साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी कापुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी कापुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते झाले स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले ओहो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे आदित्य, हवे सगळेच आणले किती गोड आहेस रे तू. खरंच आज पुन्हा एकदा नव्याने पहिल्यांदाच भेटलो आपण असं वाटतंय. तुझ्या मनाची किती सुंदर रूपं पाहिली मी. आपण एकत्र आलो त्या क्षणापासून. मागच्या जन्मी खूप पुण्य केले होते मी, म्हणून लाभलास तू आणि माझाच होतास तू. म्हणून तर इतकी वळणं वेलांट्या घेऊन अखेर तुझ्याच पाशी विसावले मी. तू मला किती आवडतोस ठाऊक नाहीये तुला. ठाऊक आहे मला. आज पुन्हा नव्याने होईल आपली सप्तपदी. दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते. पहिलं वचन अतूट प्रेमाचं. कुटुंब रक्षकार्यास्तामि अबाल वृद्ध हरिदम् आस्मि नास्ति च संतुष्टा द्वितीयता द्विविधम्. दुसरं वचन गाढ विश्वासाचं. भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेश्चैव तृतीयसा प्रविहितम्.
तिसरं वचन समंजस साहचर्याचं. आर्ते आर्ता भविष्योमि सुखदुःखा विभागिनी तवाज्ञा पालयाम्यामि कन्या भूर्यपदे ब्रवीमि. चौथं वचन वत्सल कुटुंब जीवनाचं. ऋतुकाले शुचि स्नाता त्रिनित्यानि त्वया सह न हि परतरं यायां कन्या पम्पपदे ब्रवीत्. पाचवं वचन एकत्र स्वप्नांचं. इहातसायिणो विष्णुनस्त्वां वञ्चितास्म्यहम् उभयो प्रतिरत्मन्मा कन्या षष्ठपदे ब्रवीत्. सहावं वचन जीवलगांच्या सोबतीचं. होमयज्ञादिकार्येषु भवामित्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीत्. सातवं वचन सर्वस्वाचं. आयुष्यात संसारात कधीही कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला आधी मी सामोरी जाईन, अगदी मृत्यूला सुद्धा. कारण तू माझं सर्वस्व आहेस आदित्य, माझा श्वास आहेस तू, माझा प्राण आहेस. आय लव्ह यू.
मी जे जे काही मिस केलं ते सगळं सुख फक्त तू नाही, घरातल्या सगळ्यांनी द्यायचं ठरवलंय मला. खरंच खूप भाग्यवान आहे मी. आज अॅनिव्हर्सरी नाही, लग्न झालंय आपलं. आणि असं वाटतंय की आज पहिल्यांदाच भेटतोय आपण एकमेकांना. हाय. चित्रा, ऐक ना. हे बघ, इकडे 3 ऑप्शन मार्क करून ठेवले वेकन्सी साठी. तिन्हीकडे रेझ्युमे. चित्रा, ऐकतेस का? हो हो आले, एक मिनिट. मी म्हणतोय की ह्या 3 जागी मी रेझ्युमे मेल करून बघतो. हे बघ, कसं वाटतं तुला? अगं लक्ष कुठे, इकडे दाखवतो ना काहीतरी. एक मिनिट. अगं हॅलो अण्णा, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आई कशी आहे? मनोज व्यवस्थित? हो. बरं अण्णा ऐका ना, मी परमनंट झाले नोकरीत. हो, थँक्यू. आदित्यलाही प्रमोशन मिळालं. आणि अण्णा तुम्हाला माहितीये, मला ना आदित्यच्या पर्सनल असिस्टंटचं पोस्टिंग मिळालंय. रजा मिळाली की येऊ आम्ही आईला भेटायला. हो हो, मनोज व्यवस्थित. नोकरी व्यवस्थित छान चालू आहे. ठेवते. हो, तब्येतीची काळजी घ्या तुम्ही. खोटं बोलायची काय गरज होती? सांगून टाकायचं तर खरं. मनोजने नोकरी सोडली. लाज वाटायची काय गरज आहे? उलट तुला अभिमान वाटायला पाहिजे. तुझा नवरा किती मानी आहे ह्याचा. काय वाटतोय ना अभिमान? वाटतोय ना? हो. नाही वाटत आहे तुला अभिमान. उलट तुला वाटतंय की मीच कमवते आणि नवरा मूर्खासारखा नोकरी सोडून घरीच बसलाय. असंच वाटतंय ना? मनोज, अरे असं नाहीये. हे बघ, आणि तुला माहितीये ना की अण्णांचा याच गोष्टीवरून विरोध होता आपल्या लग्नाला. मग कशासाठी सांगायचं? आणि मिळेलच की तुला नवीन नोकरी. मी नोकऱ्या सोडतो एवढंच दिसतं ना लोकांना. माझी मानहानी होते म्हणून मी नोकऱ्या सोडतोय, कुणालाच दिसत नाही. पण मला दिसतंय ना. मी देतेय ना तुला साथ.
हो पण मी त्रासच देतोय ना तुला. फुलासारखं ठेवण्याऐवजी कष्टच करायला लावतोय ना मी. मनोज प्लीज. बरं जरा चहा ठेव एक कप माझ्यासाठी. डोकं भणभणतंय. मनोज मला उशीर झालाय रे. लेट मार्क होईल. एक कप चहा ठेवायला काय हरकत आहे. करते. केलं केलं बंद केलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशाला एवढी लवकर उठलीस मेघना? अहो नाही ते सॉरी ते चहा असू दे, आम्हाला सगळ्यांना माहितीये काल रात्री जागरण झालंय ते. ताई. एक काम कर, थोड्या वेळ जाऊन झोपतेस का अजून? हो नाही हो ताई. अगं मी आहे ना करायला. नाही ठीक आहे. अरे आमची शिट्टी कशी नाही आली आज खाली चहासाठी? अहो आता तिला शिट्टी शिट्टी म्हणून नवीन नाव बिव नका पाडू. आधीच तुम्ही सगळे तिला सतत म्हणून हैराण झाले. ती माई आता बाण सुटलेला आहे, आता शिट्टीच. देऊ काय फटका? पण नाना, काल मजा आली ना. पण ना अर्जुला एवढं लागलं असून पाहायला बिचारांनी छान केलं ना. अरे म्हणून तर आठवण आली तिची रे. आणि काय उत्सव मूर्ती कुठे आहेत? का अजून साखर झोपेत आहेत काय ग? नाही नाही उठलाय ना. दादा अरे काय आज एकदम बॉलिंगची लहर. गुगली टाकल्या ना तुम्ही काल एकावर एक. म्हणूनच आठवण आली मला. ए पण हे सरप्राईज देता देता जी लपवाछपी करायला लागले ना, माझी ती दमछाक झाली हो त्याने. हो दादाने तर उल्लूच बनवलं मला. आणि तू मला बेंगलोरचं सांगून. पण सगळ्यात जास्त हाईट आईची होती. हा ती अजिबात आजारी वाटत नव्हती आणि मला काहीच कळत नव्हतं. त्या आपल्या सारख्या ना हुड 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 एवढंच करतायत. बरं ही विचारते आई ताप आलाय का, तर बाबा म्हणतात नाही मलेरिया झालाय, एकदा म्हणलं नाही व्हायरल आहे, काही काही चालू होतं म्हणजे. आणि डॉक्टरांना बोलू का तर नको 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 नको. बरं सकाळी एकदम ठणठण येता तरी मला डाऊट आलाच होता की हो, पण म्हणजे इतकं सगळं काही असेल अशी अजिबात कल्पना नव्हती. पण खूप खूप छान वाटलं. थँक्यू दादा. अरे यू आर मोस्ट वेलकम. मग काय आता काय पुढचा प्रोग्राम? काही नाही, ते जरा 3 दिवसांच्या हॉलिडेवर जायचं. काय आदित्य रे, काय चाललंय तुझं? आता वर्षभरात किती वेळ तुम्ही बाहेर जाऊन आलात? आणि आता तुला प्रमोशन मिळालंय ना, तूच सारखी सारखी रजा घ्यायला लागलास तर तुझ्या हाताखालच्या ना आदर्श काय राहणार? संजीवनी अगं हा म्हणजे बरोबर बोलतेस तू, असंच म्हणायचं होतं मला, नाही का रे अमित? हो हो हो
नाही म्हणजे माझं काहीच म्हणणं नाहीये, माई म्हणते. नाही फाईन. माई नाही म्हणाली ना, मग नाही.